नमस्कार. नीरा खोऱ्यातील 4 व उजनी धरणाची सकाळी 9 वाजताची ताजी स्थिती आपण पाहणार आहोत. नीरा खोऱ्यातील वीर धरणावर 0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून वीर धरण 96.75% भरलेले आहे. तर यातून 14,835 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. भाटघर धरणावर 8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून भाटघर धरण 98.82% भरले आहे. तर नीरा देवघर धरणावर 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून नीरा देवघर धरण 96.99% भरले आहे. गुंजवणी धरणावर 47 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गुंजवणी 90.03% भरले आहे. गुंजवणी धरणातून 2258 क्युसेकचा विसर्ग सुरू असून नीरा देवघर धरणातून 4785 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. 4 धरणावर 24 तासात गेल्या 3.341 TMची पाणीसाठा जमा झाला आहे. तर 4 धरणात एकूण पाणीसाठा 47.026 TMची झाला असून त्याची टक्केवारी 97.30 आहे. तर उजनीत येणारी आवक ही 59,971 क्युसेक्स आहे. उजनीतून सकाळपर्यंत 90,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता, तो आत्ता सकाळी 8:30 वाजल्यापासून 75,000 क्युसेक्स करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली असून उजनीची टक्केवारी ही 97.57% झाली असून उजनीत एकूण 115.93 TMची पाणीसाठा झाला आहे. यातील उपयुक्त पाणीसाठा हा 52.27 TMची झाला आहे. उजनीतून सीनामाडा योजना 280, दहेगाव उपसा सिंचन योजना 90 क्युसेक्स, बोगदा 900 क्युसेक्स, मेन कॅनॉल 2600 क्युसेक्स असा विसर्ग सध्या सुरू आहे. उजनी धरणात येणारी आवक ही कमी होत असल्या कारणामुळे अजूनही उजनी धरणातून भीमा नदीपात्रातील विसर्ग कमी होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. तरीसुद्धा उजनी धरणातून सोडलेला 75,000 अधिक 1,620 निर्मितीचा 76,600 असा एकूण विसर्ग भीमा नदीपात्राचा व नीरा नदीपात्रात जो वीर धरणातून 14,835 क्युसेक्सचा विसर्ग सध्या सुरू आहे, याची बेरीज जर केली तर संगम येथे 91,000च्या आसपास जात आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता व सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.